महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा। आजही इतक्या वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष झाली, आपल्या राज्याच्या स्थापनेला 60 वर्षाचे अधिक झालेली आहे, तरी आजही महिला त्यांच्या मूलभूत गरजांसाठी रडतायत आणि महिला त्यांच्या अधिकारांसाठी भांडतायत। मुंबईसारख्या शहरामध्ये साधारण 4500च्या वरती शौचालय आहेत। मी त्याला स्वच्छतागृह नाही मानणार, कारण ते स्वच्छ नसतात। 4500च्या वरती शौचालय आहेत, पण 70% शौचालय फक्त पुरुषांसाठी आहेत। बंजारकवाड्यामध्ये फिरल्यावर मला हे समजलं की या लोकांना खूप टॉयलेटचा त्रास होत आहे आणि त्यांना पाण्याची सोय, लाईटची सोय काहीच नाही आहे। बंजारीपाड़ा में महिला लोग के लिए बाथरूम का तकलीफ है और पानी का भी तकलीफ है, भाई लोग के लिए सुविधा नहीं है। आमच्या विभागामध्ये बाथरूम नाही, आमच्या महिला बाहेर जातात, जंगलात जातात। आमच्या इथं समस्या आहे, आम्हाला बाथरूमला बसायला सुविधा नाही। आमच्या इथे घन जंगल आहे, तिथं जावं लागतं, उघड्यावर सर्व लोक असतात, आम्हाला लय लाज वाटते तिकडे बसायला। आम्हाला वरच्या बाथरूम मध्ये जाऊ देत नाही, आम्ही कुठे काय करावं। हम लोग 15 साल से रहते हैं यहाँ पे, हम लोग को पानी का सुविधा नहीं है, लाइट का सुविधा नहीं है, बाथरूम का सुविधा नहीं है, एक बाथरूम का भी दरवाजा नहीं है, सब टूटा हुआ है। परत हे लक्षात ठेवा की शौचालयाच्या बरोबर अजून किती समस्या, महिलांचे रोग होतात त्या शौचालय जे आपण जसे ठेवतो त्यामुळे होतात। महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न इकडनं सुरुवात होतो। जेव्हा मुलगी किंवा बायका उघड्यावर जाऊन त्यांना बसावं लागतं, मग इकडनं सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार की नाही। आज 40% बलात्काराचे केसेस या सगळ्या परिस्थितीमुळे आहेत आणि हे मी नाही बोलत, हे आपला डेटा बोलतो। आम्ही आदरणीय राजसाहेबांना विनंती केलेली की या विभागामध्ये महिलांचे शौचालयाचे इतके प्रॉब्लेम आहेत, ते सोडवण्यासाठी आम्हाला इथे शौचालय द्यावे। राजसाहेब ठाकरेंना आणि शालिनीताई ठाकरे यांना विनंती करते की बंजारकवाड्यामध्ये महिलांसाठी 2 संडास बांधून द्यायची विनंती करत आहे। हात जोडून विनंती करते की त्यांना 2 संडास बांधून द्यावे। हिंगोलीच्या परिसरात महिला मला भेटून गेले, जेव्हा एक आई येऊन बोलते की ताई 30 वर्षामध्ये मी शौचालय अजूनपर्यंत बघितलं नाहीये, माझं आयुष्य तर आता मागे जगले, पण माझी मुलगी पण असंच आयुष्य जगणार आहे का? या भावनाचं तुम्ही जरा समजून घ्या की ही भावना काय असेल त्या आईची। त्याच्यावरती अजूनही आपला दुर्दैव की 2012 पासून महानगर म्हणजे मुंबई महानगरपालिकेने महिलांसाठी एकही शौचालय बांधलं नाहीये। पण कुठेतरी आता आपल्याला स्वतःला पाऊल उचलावं लागेल असं माझं म्हणणं आहे। म्हणजे जसं सगळीकडे ही लाईन दिली आहे की सरकारला लाज वाटत नाही, पण आम्हाला महिलांना लाज वाटते। भगिनीनो, आता बस झालं, आता आपली बारी, आता आपल्याला पुढाकार घ्यायचंय, आपल्याला पाऊल उचलायचंय। त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने हे पुढाकार घेतलेला आहे आणि आजपासून महिला सेनेने स्वच्छतागृह माझा अधिकार ही चळवळ उभी केलेली आहे। त्या चळवळीत पहिलं पाऊल म्हणजे आपण पश्चिम उपनगरात दहिसर ते अंधेरी आपण 7 स्वच्छतागृहाचे लोकार्पण आज सोहळा करतो आहोत, जे तुमच्या समोर होत आहे। जवळजवळ 50%च्या वरती महिला दररोज फ्रॉम विरार चर्चगेटपासून प्रवास करतात आणि अशा परिस्थितीमध्ये हे स्वच्छतागृहाची खूपच आवश्यकता आहे। त्यामुळे हा स्तुत्य आहे हा प्रोग्राम इथे आम्ही बोललो आणि आम्हाला लगेच त्यांच्याकडून शौचालय मिळाली आणि म्हणून आम्ही आदरणीय राजसाहेबांचा धन्यवाद देतो की आमच्या महिलांसाठी तुम्ही एक चांगली सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली। त्याच्या व्यतिरिक्त अजूनही